नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2024ची IC-814 द कंदाहार हायजॅक ही सिरीज एक्सप्लेन करणार आहे. सिरीज मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सिरीजच्या सुरुवातीला सांगितलं जातं की नेपाळला भारत आणि चीनच्या बॉर्डर लागलेल्या आहेत आणि बॉर्डर्सना क्रॉस करणं जास्त काही अवघड नाही. म्हणून काठमांडू नेहमीच जासूसी एजन्सीचा गड राहिला आहे आणि याच रिझनने हायजॅकसाठी काठमांडूला चूज करण्यात आलं असतं. 20 डिसेंबर 1999 हायजॅकचा दिवस. नेपाळमध्ये इंडियन एम्बसीचे राम नामक फर्स्ट ऑफिसर पाकिस्तान एम्बसीच्या कोण्या एका व्यक्तीवर नजर ठेवून होते. ते रॉला खबर देतात की ISI कोणत्या तरी खुराफतीमध्ये आहे. काल रात्री एका गेस्ट हाऊसच्या कमऱ्यात ही सगळी लोकं होती. हे पाचही लोक मागच्या 10 दिवसांपासून काठमांडूमध्ये काहीतरी योजना बनवत आहे आणि ते पाकिस्तानचे आहेत. त्याने त्यांच्या रूममध्ये माईक लावलेला होता, तर माहिती पडतं की ते एक मिशनवर काम करतायत आणि त्यांच्यात कोणाला तरी सोडवण्याची गोष्ट सुरू असते. रेकॉर्डिंगमधून 2 नावं पुढे येतात. एक अमजद आणि दुसरं नाव असतं डॉक्टर. काठमांडूचे रॉ ऑफिशियल कैलाश बोलतात की अमजदचं नाव तू सगळ्याच एजन्सीला सांगितलं होतंस ना, पण कोणी त्यावर लक्षच दिलं नाही, कारण काही ठोस पुरावे नाहीत. फक्त या सगळ्या तुझ्या थिअरीज आहेत. आता आपण बघतो की काठमांडूवरून दिल्ली जाणारी फ्लाईट IC-814 खूप लेट चालत आहे, पण आता ती उडान घेण्यासाठी रेडी असते. फ्लाईटचे कॅप्टन असतात कॅप्टन शरण आणि कॅबिन क्रूमध्ये असतात छाया आणि इंद्राणी. आपण बघतो की एअरपोर्टवर काम करणारा एक कर्मचारी लाल बॅग प्लेनच्या आत ठेवून निघून जातो. इंद्राणीचे वडील व्हीलचेअरवर असतात. त्यांची काळजी केअरटेकर घ्यायची. केअरटेकरला कुठेतरी जायचं असतं, तर इंद्राणी बोलते की थोडा वेळ थांबून जा, कारण फ्लाईट लेट आहे. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत वडिलांना एकटं सोडून कुठे जाऊ नकोस. रामने पाकिस्तान एम्बसीमधून एका व्यक्तीला लाल बॅग घेऊन जाताना बघितलं होतं, तर त्याला माहिती पडतं की त्या पर्सनने ती बॅग दिनेश नावाच्या व्यक्तीला दिली, जो एअर कॅटरिंगमध्ये कामाला आहे आणि आजच तो दिल्लीच्या फ्लाईटमध्ये गेलाय, जी आहे IC-814. रामला समजतं की त्या फ्लाईटमध्ये काहीतरी गडबड नक्कीच होणार आहे. राम इंडियन एअरलाइन्सला कॉल करून फ्लाईट थांबवायचं बोलतो, तर ते बोलतात की फ्लाईटला आधीच ऑलरेडी खूप उशीर झालाय, तर अशी फ्लाईट आपण थांबवू शकत नाही. प्लेनमध्ये पॅसेंजर चढायला सुरुवात होते, तर ॲज अ पॅसेंजर चढतात 5 माणसं, जे एकमेकांना ओळखत होती आणि त्यांना बघून वाटत होतं की ते कोणत्या तरी मोटिव्हने या फ्लाईटमध्ये चढलेत. त्या 5 पैकी 3 लोक मेन होते, बर्गर, अहमद आणि डॉक्टर. शरणसोबत कॉकपिटमध्ये फ्लाईट इंजिनियर राजेंद्र आणि फर्स्ट ऑफिसर पायलट सुनील असतात. राम काठमांडू एअरपोर्ट येतो, पण फ्लाईट टेक ऑफ होते. तो फ्लाईटला थांबू शकला नसतो. जी 5 पॅसेंजर चढली होती त्यांचं बिहेवियर खूप नॉर्मल होतं. ते नॉर्मली अदर पॅसेंजरसोबत कन्व्हर्सेशन करत होते, त्यांना सामान ठेवण्यात मदत करत होते. आता एका स्टेबल हाईटवर आल्यानंतर बर्गर त्याच्या 2 साथीदारांना मिठाईचे डबे देतो. डॉक्टर अहमदला त्याच्या रिअल नावाने नाही, तर चीफ म्हणून हाक मारतो. आता ते दोघं बॉम्ब आणि बंदूक घेऊन कॉकपिट घुसतात आणि बोलतात, प्लेन हायजॅक झालंय. आता ते पॅसेंजरना खिडक्या बंद करायला लावतात आणि जरा कोणी काही आवाज केला तर ते खूप क्रुअली त्यांना मारत होते. तर सगळ्यांना त्यांचं म्हणणं ऐकावंच लागतं. चीफ बोलतो, प्लेन काबूल घेऊन चल. पण सुनील बोलतो की आपल्याकडे काबूल जाणे इतकं इंधन नाही. पण चीफ ऐकायला रेडी नसतो. शरण 7500 कोड रिलीज करतो की ITCला ही खबर मिळावी की प्लेन हायजॅक झालाय. पण बर्गरला प्लेनविषयी थोडी माहिती असते, तर त्याला समजतं की याचा अर्थ काय आहे. तेव्हा तो बोलतो की जास्त हुशारी दाखवायची गरज नाही. तेव्हा वाराणसी ITC विचारते 7500 हा कोड काय यूज केलाय. तेव्हा डॉक्टर त्यांना प्लेन हायजॅक झाल्याचं बोलतो. ज्यांना सांगायचं असेल त्यांना सांगा, आम्ही प्लेन काबूल घेऊन चाललोय. आता वाराणसीवाले दिल्ली ITCवाल्यांना फोन करून ही खबर देतात, हा विचार करून की फ्लाईट दिल्लीला चालली, तर दिल्लीवाल्यांनी हे मॅटर सांभाळावं. आम्ही का सांभाळू? कोणीतरी न्यूज रिपोर्टर नंदिनीला ही न्यूज देतो की IC-814 हायजॅक झाली, तर ती धावतच तिच्या सिनियर रिपोर्टर शालिनीकडे ही न्यूज घेऊन जाते, कारण ही खूप मोठी न्यूज होती. शालिनी रॉचे जॉईंट सेक्रेटरी रंजनला ही न्यूज देते, तर रंजन बोलतात की ही न्यूज फक्त आपल्यात राहायला हवी. रंजन ही न्यूज रॉ हेड VKला सांगतो, तर VK बोलतो की IBचे ॲडिशनल डायरेक्टर मुकुलपर्यंत लगेचच ही न्यूज पोहोचवा.
रामने एका तासापूर्वीच रॉला अलर्ट पाठवला होता, पण त्यावर कोणीच लक्ष दिलं नव्हतं. पॅसेंजरसोबत जी मारपीट झाली होती त्यात छाया पण इंज्युअर झाली होती. बर्गर इंजुरी बघून बोलतो की नॉर्मल इंजुरी आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला आमच्या कामाच्या आड यायचं नाही. आम्ही काही काम करायला इकडे आलोय आणि ते करूनच जाणार. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स विजय भान, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नलचे जॉईंट सेक्रेटरी DRS आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे सिनियर ऑफिसर अभिजित यांना पण हायजॅकची खबर मिळते. तर DRS काबूलशी बातचीत करण्यात लागलेला असतो की गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये याव्या. शरणच्या गळ्यावर बंदूक ताणली होती, तर त्या मोमेंटला त्याला त्याची फॅमिली आठवते. DRS सांगतो की मौलाना अल्लाह बख्श पाकिस्तानमध्ये खूप सारे मदरसे चालवतो. मुलांना भरती करून आतंकी कामाचे पैसे घेतो. त्यांच्या 5 मुलापैकी एक मुलगा मागच्या 5 वर्षापासून जम्मूच्या कोतबिलवल जेलमध्ये आहे, ज्याचं नाव मसूद आहे. मसूद इस्लामिक जिहादच्या जुनियतलं मोठं नाव आहे. त्याचं भाषण ऐकून लोक जिहादच्या जंगमध्ये सामील व्हायचे. तो काश्मीरमध्ये 2 आतंकी गुटाची सुलह करण्यासाठी अवैध पद्धतीने भारतात आला आणि अरेस्ट झाला. मसूदला सोडवण्याचे 3 असफल प्रयत्न झाले. एका प्रयत्नात तर त्याचा जिगरी सज्जाद अफगाणी मारला पण गेला होता. आता हा मे बी त्यांचा 4था प्रयत्न होता. मसूदला आता हाय सिक्युरिटी सेलमध्ये शिफ्ट केलं जातं. बर्गरला ही गोष्ट लक्षात येते की फ्युएल कमी असल्याची गोष्ट खरी आहे. तर तो चीफला बोलतो की आपण काबूलला पोहोचू शकणार नाही. आता IBचे असिस्टंट डायरेक्टर संजय मसूदशी बातचीत करायला जातात की बोलताना तो असं काही हायजॅकविषयी बोलून जाईल. कॅबिनेट सेक्रेटरी अँड हेड ऑफ CMG विनय कोलला जेव्हा ही खबर मिळते तर ते बोलतात की प्लेन काबूलपर्यंत पोहोचायला नको. आपल्याला हे मॅटर भारतातच संपवायला हवं. रामने त्या 5ही लोकांच्या ड्रायव्हरला पकडलं असतं. तेव्हा विके बोलतो की त्याच्याकडून ही माहिती घे की ते त्याला कुठं कुठं घेऊन गेले. राम त्या ड्रायव्हरला टॉर्चर करणं सुरू करतो. नंदिनीला मसूदला हाय सिक्युरिटी सेलला ट्रान्सफर केल्याची खबर मिळते, तर ती ही न्यूज छापण्याचं बोलते. पण शालिनी यासाठी तिला मना करते, कारण हे गव्हर्नमेंट सिक्रेट आहे जे पब्लिकपर्यंत पोहोचायला नको, नाहीतर प्रॉब्लेम होईल. नंदिनी प्रिंट मीडियाची तर शालिनी TV वर काम करायची. त्या दोघीत विचारांचे मतभेद नेहमी बघायला मिळायचे. विके क्रायसिस मॅनेजमेंटची एक मीटिंग भरवतो, जिथं सगळ्या डिपार्टमेंटची लोक डिस्कस करतात की या संकटाला सामोरे कसं जायचं. आता सगळ्यांना दिसतं की रामने अमजदविषयी खूप महिन्यापूर्वी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा कोणीच त्यावर लक्ष दिलं नाही. म्हणून सगळे हे मॅटर पुढे येऊ देत नव्हते, कारण ही जर इन्फॉर्मेशन पुढं आली असती तर त्यांनाच ओरडा बसला असता. विके येऊन आता त्या सगळ्यांना खूप ओरडतो की तुमचं काम खूप खराब आहे. कारगिलवर अटॅक होतो, आपल्याला माहिती नसतं. प्लेन हायजॅक होतं, आपल्याला ही खबर नसते. नंतर रिपोर्ट सबमिट केला जाईल की रॉने IBला काही इन्फॉर्मेशन दिली नाही आणि IBने रॉला काही सांगितलं नाही. रंजनजी येऊन सांगतात की कॅप्टनशी बोलणं झालं तर माहिती पडलं की 5 हायजॅकर्स आहेत, ज्यांच्याजवळ एक हँड ग्रेनेड आणि बंदुका आहेत. जी रेकॉर्डिंग रामने दिली होती त्यात अमजदचं नाव होतं. ते ऐकून DRS सांगतो की अमजद उर्फ डॉक्टर एक खतरनाक टेररिस्ट आहे. मदरशात शिक्षण पूर्ण करून ISIसाठी काम करत होता, पण आता तो मुल्ला उमर सोबत आहे आणि ओसामा पण त्याला पसंत करतो. अफगाणिस्तानच्या हैरार शहरातल्या 400 लोकांच्या नरसंहारापासून तो फेमस झाला. अमेरिकी त्याला हैरातचा कसाई बोलतात आणि मला खात्री आहे की तो या फ्लाईटमध्ये आहे. अफगाणिस्तानच्या तख्तापालटच्या लढाईत अमजद फारुकीने तालिबानला सपोर्ट दिला होता आणि आता तो त्यांचा खास बनला होता. जर हा हायजॅक मसूदसाठी नाही तर मग ते लोक कोण होते जे त्याला सोडू बघत होते. काठमांडूमध्ये क्लिअरली ISIचा हात होता, पण अमजद आणि ISI सोबत काम करतील हे इम्पॉसिबल होतं. इंधन नसल्यामुळं ते लोक लाहोरला लँड करण्याचा विचार करतात, पण लाहोरला लँडिंगची परमिशन मिळत नाही. आता खबर मिळते की काठमांडू स्टेशन चीफ चौहान त्याच फ्लाईटमध्ये आहे, जी खूप लज्जास्पद गोष्ट होती. IBचे डायरेक्टर GB कौल हे बोलतात की आतासाठी हे नाव लिस्टमधून काढून टाका, याविषयी नंतर बघू. म्हणजे त्यांना त्यांच्या केअरलेसपणासाठी आणखी काही ऐकायचं नव्हतं. रामने त्या ड्रायव्हरला टॉर्चर केलं असूनही त्या ड्रायव्हरने तोंड उघडलं नव्हतं, म्हणून राम आता त्याला पैशाचं लालच देतो. तर तो सांगतो की आम्ही एका घरी गेलो होतो, तर डॉक्टरने एक लाल बॅग दिनेश नामक व्यक्तीला दिली. दिनेश एअर कॅटरिंगवाला. फ्लाईट आधीच डिले होती आणि अजूनही परत डिले होत होता,
म्हणून पॅसेंजरचे रिलेटिव्ह गोंधळ करतात की मॅटर काय आहे नेमकं, का होतो इतका डिले. इकडून कुठलीही इन्फॉर्मेशन मिळत नव्हती आणि टी व्हीवर हायजॅकच्या खबरा येत होत्या. तर पॅसेंजरचे रिलेटिव्ह टेन्शनमध्ये आलेली असतात की नेमकं काय चाललंय. डॉक्टर चीफला बोलतो अमृतसर जाऊया. चीफ बोलतो तिथं तर खतरा असेल. तर डॉक्टर बोलतो असू दे खतरा, काही डेड बॉडीज बाहेर फेकू तर हे लोक आपलं ऐकतील. हे लोक आता अमृतसर उतरणार होती. तर जबाबदारी येते NSD कमांडोजवर आणि त्यांचे हेड होते रवी. पण प्रॉब्लेम हा होता की ते जास्त वेळ तिथं थांबणार नव्हते. फ्युएल भरून लवकरच टेक ऑफ करणार होते. आणि एक प्रॉब्लेम हा होता की अमृतसरमध्ये NSD कमांडोज नव्हते, पण पंजाब पोलीस कमांडोज असतात. तर त्यांना मिशनसाठी रेडी केलं जातं. पंजाब पोलीसचे DGP प्रभासशी कॉन्टॅक्ट केला जातो. तर ते यासाठी मानतात तर खरं, पण त्यांचं म्हणणं असतं की आधी CM साहेबांची परमिशन घ्यावी लागेल. आता हायजॅकर्स काही लोकांना इकॉनॉमिक क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये आणि बिझनेस क्लासच्या लोकांना इकॉनॉमिक क्लासमध्ये पाठवतात. म्हणजे सगळे विखुरतील आणि काही हुशारी करू शकणार नाही. एका जोडप्याचं नवीनच लग्न झालं असतं आणि पतीला इकॉनॉमिक क्लासमध्ये पाठवलं जातं. तर पत्नी बोलते त्यांना सोडा, नका घेऊन जाऊ त्यांना. पण हायजॅकर तिचं ऐकत नाही. एक फॉरेनर पण बिझनेस क्लासमध्ये असतो, त्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसवलं जातं. त्याला प्रॉब्लेम असतो की मी तर बिझनेस क्लासची तिकीट काढली, तर मग मला इकॉनॉमिक क्लासमध्ये का बसवलं जात आहे. म्हणून मग त्याला एका कोपऱ्यात बसवलं जातं. हायजॅकर्स त्या लोकांचे हातपाय बांधतात ज्यांच्यावर त्यांना डाऊट होता की हे लोक हुशारी करू शकतात. संध्याकाळी 7:15 प्लेन अमृतसरमध्ये लँड होतं. पण हायजॅकर्स प्लेन थांबायला मना करतात आणि बोलतात की प्लेन चालवत राहा जोपर्यंत फ्युएल टँकर येत नाही. इंद्राणीला तिच्या वडिलांची चिंता व्हायला लागली होती की माहिती नाही केअरटेकर थांबली असेल की नाही, कारण त्यांच्या औषधाची वेळ झाली असते. एका अंकलला ज्यांना अस्थमा होता त्यांचं इन्हेलर संपलं असतं. तर इंद्राणी ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करते, ज्यामुळं त्यांना जरा बरं वाटतं. डॉक्टर कोणाशी तरी फोनवर बोलत होता. म्हणजे तो हे सगळं स्वतःहून करत नव्हता, तर त्याला वरून कोणीतरी ऑर्डर देत होते. खूप वेळ होऊ नये, टँकर येत नाही, तर डॉक्टर एका पॅसेंजरचा गळा कापतो आणि एकाच्या खांद्याला चाकू मारून मारून जखमी करतो. तर सगळीकडे रक्त पसरतं. हे त्याने टँकरची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी म्हणून केलं असतं, नाहीतर एक एक करून सगळे मरतील. पंजाबचे CM बोलतात की पंजाबमध्ये खून खराबा होणार नाही. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यांना मनवण्यात लागली असते, पण काम काही बनताना दिसत नव्हतं. आता फ्युएल टँकर येतो तर त्यांना बोललं जातं इंधन भरण्यासाठी इंजिन बंद करावं लागेल. पण हायजॅकर्स बोलतात की इंजिन बंद होणार नाही, इंधन असंच भरा. त्यांना समजायला येतं की टँकरमध्ये कमांडोज आहेत, तर ते थांबवण्याऐवजी टेक ऑफ करायचं बोलतात. कमांडोजना अजूनपर्यंत ॲक्शन घेण्याची परमिशन मिळाली नसते. विजय भान या कामात लागलेला असतो, पण आता जरा उशीर झाला असतो. शरणला आता टेक ऑफ करावंच लागतं की हायजॅकर्सनी अजून कोणाला नुकसान पोहोचू नये. हा एक लास्ट चान्स होता हायजॅकर्सना पकडण्याचा, पण परमिशन आणि प्रोटोकॉलच्या चक्करमध्ये हातून निघून जातो. विजय भान विकेला बोलतो की हे खूप चुकीचं आहे, कोणीतरी डिसिजन घ्यायला हवा होता. विके बोलतो सरकारला डिसिजन घ्यायचा आहे आणि तुम्ही पण तर सरकारचा भाग आहेत. PM साहेबांसाठी हे सगळं सोपं नाही. तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारला गेली, तुम्ही त्याचा आन्सर पण केलं असेल. गठबंधन सरकार आहे तर सगळ्या पार्ट्यांना विश्वासात घ्यावं लागेल सर. आमचं काम एवढंच आहे की परिस्थितीचं आकलन करून सांगावं की संविधान आपल्याला काय काय विकल्प देतो. विजयभान बोलतो संविधान तर लोकांसाठी आहे ना, त्याचं काय, आपल्याला फक्त कामच नाही तर आपलं कर्तव्य पण पार पाडायचं आहे. मुकुल रंजनला बोलतो की टँकर तर पोहोचला होता, पायलटने अजून थोडा वेळ थांबायला हवं होतं. तर रंजन बोलतो हो आम्ही तर रेडीच होतो, थोडा वेळ मिळाला असता तर काहीही होऊ शकलं असतं. विजयभान बोलतो की PMने इथे हजर राहायला हवं होतं. तर विके बोलतो की ते मीटिंग सोडून गेले कारण मी त्यांच्याशी सहमत नव्हतो. म्हणून विजयभान बोलतो ठीक आहे मी बसलो आहे इकडेच जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही. विकी बोलतो जर काही गडबड झाली तर सगळं प्रेशर तुमच्यावर येईल. त्यावर विजयभान बोलतो की होईल ते होईल, पूर्ण जबाबदारी माझी असेल. सगळी आपलीच लोकं त्या प्लेनमध्ये बसलेली आहेत आणि त्यांनीच आपल्याला इकडे बसवलं आहे, तर जबाबदारी तर घ्यावीच लागेल ना. मे 1999 हिंदुस्थानी सेनेवर पाकिस्तानी सेनेने हमला केला तेव्हा पाक आर्मीचे जनरल मुशर्रफ बोलतात की ही पाक सेना नाही तर स्थानीय आदिवासी आहेत.
या अटॅकमध्ये खूप हिंदुस्थानी सैनिक मरण पावली. 2 महिन्यानंतर हिंदुस्थानी एजन्सीने चीनमध्ये जनरल मुशर्रफचा एक फोन टॅप केला. त्या रेकॉर्डिंगमध्ये क्लिअर होतं की कारगिलवर अटॅक पाकिस्तानी आर्मीनेच केला होता. नवाज शरीफने वॉशिंग्टनला सांगितलं की हा अटॅक पाकिस्तानी आर्मीने त्यांच्या माहितीविना केला होता. मग मुशर्रफला सेनेला परत बोलवण्याचे ऑर्डर दिले जातात, जे जनरल मुशर्रफसाठी खूप शरमेची बाब होती. 3 महिन्यानंतर 12 ऑक्टोबर 1999ला मुशर्रफने नवाज शरीफची सरकार पाडून पाकिस्तानमध्ये सेनेची हुकूमत कायम केली. त्याच्या 2 महिन्यानंतर हा हायजॅक 24 डिसेंबरला झाला. विजय भानला वाटतं की हायजॅकर्स प्लेन पाकिस्तानमध्ये कुठे उतरवतील तर पाकिस्तानशी बातचीत करावी. पण पाकिस्तानमध्ये तर जनरल मुशर्रफची सत्ता होती, तर बातचीत इम्पॉसिबलच होती. DRS बोलतो, मला नाही वाटत आपण कॅप्टनवर दोष टाकला पाहिजे. तर विजयभान विचारतो की कोण करतंय मग? तर DRS बोलतो आपण. त्यावर विके बोलतो की कोणाला ना कोणाला तरी बडीचा बकरा बनवावाच लागेल ना. आता हायजॅकर्स परत लाहोरला लँडिंग करायचा विचार करतात, पण लाहोरने परमिशन अजूनही दिली नसते. आता इंधन संपत आलं होतं आणि त्यामुळं प्लेन क्रॅश होण्याचे हाय चान्सेस होते. तर कॅप्टन शरण विचार करतो की प्लेन लँडिंग कमी गर्दी असलेल्या जागी करून काही लोकांचा तरी जीव वाचवावा. तेव्हाच लाहोर ITC त्यांच्या कोणा एका आकाशी बातचीत करून प्लेन लँडिंगची परमिशन देतात. शरण रनअवेकडे टर्न होतो, तर तेव्हाच एक इंजिन बंद होतं आणि रनअवे येता येता दुसरं इंजिन पण बंद पडतं. पण शरण त्याच्या एक्सपिरियन्सने, स्मार्टनेसने प्लेन एकदम सुरक्षित लँड करण्यात सफल होतो. ज्याचा गळा कापला गेला होता तो जिवंत होता, पण किती वेळ जिवंत राहील याची काही खात्री नव्हती. बर्गर बोलतो की त्याला डॉक्टरची गरज आहे. तर छाया विचार करते, तुम्हाला काय हवंय? तर डॉक्टर विचारतो, तुला काय हवंय? त्यावर छाया बोलते, आम्हाला घरी जायचंय. तर बर्गर बोलतो, आम्हाला पण घरीच जायचंय. आशा आहे तुम्ही समजला असाल मला काय बोलायचंय. डॉक्टर आदेश देतो की फ्युएल भरून तिकडून निघा. शरण हात जोडून विनवणी करतो की जे इंजर्ड लोक आहेत त्यांना इथेच उतरवा. तेव्हा चिप बोलतो की आता अजून तर आणखी लोक इंजर्ड होतील. चल प्लेन उडव. कॅप्टन शरण पूर्णपणे त्याची ड्युटी निभावत होता आणि त्याचा पूर्ण प्रयत्न असतो की पॅसेंजरना कुठलंही नुकसान पोहोचू नये. पण मीडियाने त्यांनाच दोषी ठरवलं होतं की त्यांनी प्लेन आणखी थोडा वेळ थांबवलं असतं तर काम झालं असतं. बहुतेक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते चुपचाप हायजॅकरचं म्हणणं ऐकताय. त्यांनी जराही बहादुरी दाखवली नाही. अशा खबरी न्यूजमध्ये चालत होत्या. शरणच्या पत्नीला हे सगळं ऐकावं लागतं, पण तिला विश्वास असतो की शरण एक सोल्जरसारखा त्याची ड्युटी पूर्ण निष्ठेने निभावतोय. शरण काबूलला लँडिंगची परमिशन मागतो, पण त्यांच्याकडे रात्रीच्या लँडिंगची सुविधाच नव्हती. तर ते बोलतात की तुम्ही उद्या सकाळीच लँड करू शकता. फुल टँक असूनही प्लेन 4 तासच हवेमध्ये राहू शकत होतं आणि काबूलला 7 तासानंतर सकाळची लँडिंग करणं पॉसिबल नव्हतं. तर आणखी दुसऱ्या ठिकाणी लँडिंगबद्दल हायजॅकर्सना विचार करायचा असतो. आता सगळ्यांना वाटत होतं की हे लोक दुबई जातील, पण प्रश्न हा होता की काय UAE आपली मदत करणार? PK बोलतो की UAE आधी अमेरिकेची परमिशन घेईल. तर विजयभान त्यांच्याशी बातचीतमध्ये लागला असतो. या हायजॅकच्या 1.5 वर्षाआधी पोखरण राजस्थानमध्ये भारतीय परमाणु परीक्षण अमेरिकी आणि इतर खूप देशांना आवडलं नव्हतं. अमेरिकेंनी आधी इंडियावर आर्थिक प्रतिबंध लावला आणि कित्येक देशांनी अमेरिकेला सपोर्ट केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वाढत्या परमाणु शक्तीमुळं भारताला जरा वेगळं करण्यात आलं होतं. तर अशा कठीण परिस्थितीत ते लोक हेल्प करतील याबद्दल शंकाच असते. म्हणून त्यांना संशय येतो की काय UAE त्यांची मदत करेल. कॅप्टन शरण दुबईमध्ये लँडिंगची परमिशन मागतो आणि परमिशन मिळते पण, आणि ते तिथं लँड करतात. नंदिनीला कॅप्टनच्या फेवरमध्ये खबर छापायची असते की कॅप्टन 1 मिनिट पण अमृतसरमध्ये वेट करू शकत नव्हता. पण शालिनीचं म्हणणं असतं की त्याने वेट करायला पाहिजे होता, तेव्हाच कमांडोज ॲक्शन घेऊ शकले असते. नंदिनी बोलते की आपल्याला पायलटचा मॅन्युअल सांगतो की हायजॅकरचं ऐका आणि जीव वाचवा. कॅप्टन या लँडिंगसोबत आशेला वाचवण्यास सफल झालाय आणि ही रिअल स्टोरी आहे जी आपण छापली पाहिजे. परत टँकर फ्युएल भरायला थांबतं आणि फ्युएल भरलं जातं. तर दुबई ATC बोलतात की मुलांना आणि लेडीजना जाऊ द्या. तेव्हाच टँकरला वेगळं केलं जाईल. पण चीप असं करायला साफ मना करतो. बोलतो कोणालाच रिलीज केल्या जाणार नाही. काय होणार पुढं? काय सगळे वाचतील? काय उद्देश आहे या हायजॅकच्या मागे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये मिळतील, तर दुसरा पार्ट बघायला विसरू नका. तर मंडळी, सिरीज आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया IC-814 द कंदाहार हायजॅकच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.